हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू युगंधर ट्युटोरियल्स. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रॅमर्स रूल यूज करून कसं सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचं हे बघणार आहोत. या अगोदरचे दोन व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण इलिमिनेशन मेथडबाबत जाणून घेतलं आहे, दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण ग्राफिकल मेथडबाबत. तर आता आपण क्रॅमर्स रूल सुरू करूया. क्रॅमर्स रूल यूज करताना एक मोस्ट इम्पॉर्टंट टर्म जी लागते त्याचं नाव आहे डिटर्मिनंट. सो डिटर्मिनंट ही एक त्याचं रिप्रेझेंटेशन आपण दोन व्हर्टिकल लाईन्सनी करतो. यामध्ये नंबर्स लिहिलेले असतात ए, बी, सी आणि डी. हे कायम लक्षात ठेवा, इथं बी ए असतं आणि इथं बी असतं, ह्यामध्ये जम्बलिंग होऊ शकते. सो ह्याचं ॲन्सर जे असतं ते असतं ए इंटू डी, म्हणजे ए इंटू डी मायनस बी इंटू सी, मायनस बी इंटू सी. हे मायनस साईन कायम इथं असणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि ए इंटू डी, बी इंटू सी हे त्याचं ॲन्सर असतं. जे ह्यातून ॲन्सर मिळतं तो आपल्याला ह्या डिटर्मिनंटचं सोल्युशन मिळतं. आपण एक एक्झाम्पल घेऊया, म्हणजे हे डिटर्मिनंट कसं सॉल्व करायचं हे आपल्याला चांगल्या पद्धतीने कळेल. तर हे एक्झाम्पल आपण बघूया. ह्या एक्झाम्पलमधून आपण डिटर्मिनंट कसा सॉल्व करायचा हे जाणून घेऊया. सो पहिल्यांदा आपल्याला काय मिळतं, तर 3 इंटू 5, कारण आपण ए इंटू डी घेतोय, म्हणजे ए या ठिकाणी 3 आहे आणि डी या ठिकाणी 5 आहे. त्यामुळे 3 इंटू 5 मायनस, हे मायनस साईन कायम इथं असणार आहे, मायनस 2 इंटू 4. 2 इंटू 4 हे आपण 2 इंटू 4 का घेतलं, कारण इथं बी इंटू सी आहे. बीची जागा इथं 2 घेतली आहे आणि सीची जागा इथं 4 घेतली आहे. मग आपण हे सॉल्व करूया. आपण सॉल्व केल्यानंतर इथं आलं 15 मायनस 8 आणि 3 इंटू 5 इज इक्वल टू 15 आणि 2 इंटू 4 इज इक्वल टू 8. सो आपल्याला ॲन्सर जे मिळतं आहे ते 7 मिळतं आहे. म्हणजेच ह्या डिटर्मिनंटचं जे सोल्युशन आहे, डिटर्मिनंटला डीने रिप्रेझेंट करतात, कॅपिटल डी. सो ह्या डिटर्मिनंटचं जे सोल्युशन आहे ते 7 आहे. ओके, अशा प्रकारे आपण डिटर्मिनंट सॉल्व करू शकतो. प्रॅक्टिस सेट 1.3 मधला हा पहिला क्वेश्चन आता आपण घेतलेला होता. सो आता प्रॅक्टिस सेट 1.3 आपण ओपन करूया. प्रॅक्टिस सेट 1.3. ओके, सो हा प्रॅक्टिस सेट 1.3 आहे. यामधला तुम्ही क्वेश्चन 1 आता आपण सॉल्व केला आहे. क्वेश्चन 2 तुम्ही सगळा सॉल्व करू शकता, म्हणजे याच्यात 3 क्वेश्चन्स आहेत. यातला तिसरा क्वेश्चन दिसायला अवघड दिसतोय पण तो अवघड नाही आहे. सो हे तुम्ही क्वेश्चन सॉल्व करू शकता. ओके, आता आपण डिटर्मिनंट मेथड किंवा क्रॅमर्स रूल याबाबत जाणून घेऊया. पहिल्यांदा आपण लिनियर इक्वेशन कसं असतं हे बघूया. लिनियर इक्वेशनचं जनरल फॉर्म आहे ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी. ओके, किंवा ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. म्हणजे हा सी कॉन्स्टंट आहे, तो या साईडला आल्यानंतर तो हे इक्वेशन आपल्याला मिळतं. सीचे साईन आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं असतात. सो हे क्रॅमर्स जे रूल आहे आपण हा सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व करण्यासाठी बघणार आहोत. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया, म्हणजे ह्याची थेअरी मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, त्यानंतर आपण एक्झाम्पल घेऊया. सो आपल्याला पहिलं लिनियर इक्वेशन दिलं असणार आहे a1x प्लस b1y इज इक्वल टू c1. म्हणजे यातलं एक्सचं कोएफिशियंट हे a1 असणार आहे, वायचं कोएफिशियंट हे b1 असणार आहे आणि c1 हा पहिल्या इक्वेशनचा कॉन्स्टंट आहे. आपल्याला दुसरं एक लिनियर इक्वेशन दिलं असणार आहे a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. हे दुसरं लिनियर इक्वेशन असणार आहे. सो आपल्याला पहिल्यांदा ह्याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा आहे. डिटर्मिनंट फाइंड आउट करण्यासाठी आपण लिहितो डी इज इक्वल टू a1 a2 b1 b2 असं आपण डिटर्मिनंट्स फाइंड आउट करणार आहे. ह्याच्या खाली अपॉन असं द्यायचं नाही, हे फ्रॅक्शन नाही आहेत, हे आपण फक्त रिप्रेझेंट केलं आहे. सो डी हा रिप्रेझेंट करतात a1 अपॉन, म्हणजे a1 a2 b1 b2 हा पहिला डिटर्मिनंट आहे डी. त्यानंतर आपण डी एक्स फाइंड आउट करायचं आहे. डी एक्स फाइंड आउट करताना ह्यात एक्सचं जे कोएफिशियंट आहे याला याला रिप्लेस करायचं कॉन्स्टंटने, म्हणजे c1 c2 आणि b1 b2. हे आपण c1 c2 इथं का लिहितोय, कारण डिटर्मिनंटमधलं एक्सचं कोएफिशियंट जे आहे आपण ते कॉन्स्टंटनं रिप्लेस केलं आहे, त्यामुळे आपल्याला हे डी एक्स मिळतं आहे. आता आपण डी वाय फाइंड आउट करायचं आहे. सो डी वाय फाइंड आउट करताना जे डिटर्मिनंट आहे त्यातले वायचे कोएफिशियंट हे आपण
रिप्लेस करणार आहे कॉन्स्टंटने. त्यामुळे आपल्याला मिळतं A1 A2 आणि वायचं कोएफिशियंट आपण रिप्लेस करणार आहोत, त्यामुळे आपण C1 C2 लिहिणार आहे. अशा प्रकारे आपण dx आणि dy हे पहिल्यांदा फाइंड आउट करायचे. त्यानंतर x फाइंड आउट करण्यासाठी dxला आपण d ने डिवाइड करायचं. d म्हणजे डिटर्मिनंट. ओके. आणि y फाइंड आउट करण्यासाठी आपण dy ला d ने डिवाइड करायचं. ओके. ह्यातून आपल्याला व्हॅल्यूज ज्या मिळतात त्यांना डिवाइड केल्यानंतर आपल्याला एक्सची आणि वायची व्हॅल्यू मिळते. आय थिंक क्रॅमर्स रूल हा सगळ्यात सोपा रूल आहे किंवा सगळ्यात सोपी मेथड आहे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्याची. आपण एक एक्झाम्पल घेऊया, त्यातून मी तुम्हाला आणखीन चांगल्या पद्धतीने हे सांगतो. आपलं एक्झाम्पल आहे 3x - 2y = 3. हे पहिलं इक्वेशन आहे आणि दुसरं इक्वेशन आहे 2x + y = 16. सो आपण इथे लिहून घेऊया 3x - 2y = 3 आणि 2x + y = 16. आपण याला कम्पेअर करायचं आहे स्टँडर्ड इक्वेशनपासून, म्हणजे स्टँडर्ड इक्वेशन बरोबर आपण ह्याला कम्पेअर करायचं आहे. सो स्टँडर्ड इक्वेशन आहे ax + by = c. सो हे पहिलं इक्वेशन आहे, त्यामुळे ह्याचा a जो असणार आहे तो a1 असणार आहे, b जो असणार आहे तो b1 असणार आहे आणि कॉन्स्टंट जो असणार आहे तो c1 असणार आहे. हे दुसरं इक्वेशन आहे, त्यामुळे त्याचा a हा a2 असणार आहे, b हा b2 असणार आहे आणि c हा c2 असणार आहे. सो आपण आता लिहून घेऊया गिवन काय काय आहे. सो a1 = 3, कारण इथं हा एक्सचा कोएफिशियंट हा 3 आहे. त्यानंतर b1 = -2 का, कारण हे b जे आहे म्हणजे वायचा कोएफिशियंट जो आहे तो निगेटिव्ह साईन बरोबर आहे, त्यामुळे b1 = -2 आणि c1 = 3. c1 हे इथं 3 आहे. सो a2 = 2, b2 = 1 आणि c2 = 16. हे a2 म्हणजे एक्सचा कोएफिशियंट आहे सेकंड इक्वेशनच्या, b2 म्हणजे हा वायचा कोएफिशियंट आहे, वायमध्ये काहीही नाही म्हणजे 1 असतं. ओके. सो c2 हा सेकंड इक्वेशनचा कॉन्स्टंट आहे. सो आपल्याला हे a1 a2 b1 b2 आणि c1 c2 ची व्हॅल्यू मिळाल्या. त्यानंतर आपण डिटर्मिनंट फाइंड आउट करूया. सो डिटर्मिनंट d = व्हॅल्यू आहेत a1 a2 b1 b2. ओके. हे आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू घेतोय. डिटर्मिनंट आपल्याला मिळतोय 3 2 -2 1. आता हे सॉल्व करत असताना साईन बाबत थोडं लक्ष ठेवायचं की साईन आपलं चुकलं नाही पाहिजे. ओके. सो आपण सॉल्व करूया. इथं 3 × 1 -2 × 2, कारण इथं निगेटिव्ह साईन बरोबर आहे, त्यामुळे इथं -2 आलं. सो 3 × 1 = 3 -2 × 2 = -4. मग हे मायनस आणि हे मायनस मिळून प्लस होणार. सो 3 + 4 आपल्याला 7 हे आन्सर मिळालं आहे. ओके. सो d = 7 आपल्याला हे पहिलं आन्सर मिळालं आहे. आपण d ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता आपण dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना dच्या एक्सचं जे कोएफिशियंट आहे त्याला रिप्लेस करायचं आपण कॉन्स्टंटने. मग आपल्याला इथं मिळतं आहे c1 c2 b1 b2. हे dx ची व्हॅल्यू आहे. ते आपल्याला मिळतं आहे c1 आहे 3, c2 आहे 16, b1 आहे -2 आणि b2 आहे 1. आपण ह्याचा सॉल्युशन बघूया, म्हणजे ह्याची मल्टिप्लिकेशन करून. सो 3 × 1 -2 × 16 -2 × 16 dx. सो dx = 3 × 1 = 3 -2 × 16 म्हणजे -32. सो 3 हे मायनस आणि हे मायनस मिळून प्लस होणार, 3 + 32. सो आपल्याला आन्सर मिळतं आहे 35. सो dx = 35 हे आपल्याला सेकंड आन्सर मिळालेलं आहे. यानंतर आपण dy फाइंड आउट करूया. dy फाइंड आउट करत असताना इथली
डिटर्मिनंटची जी वायचं कोएफिशियंट आहे याला रिप्लेस करायचं कॉन्स्टंटने. त्यामुळे आपल्याला मिळतं आहे A1 A2 इंटू C1 C2. C1 C2 का घेतलं? कारण हे कॉन्स्टंट आहे आणि या ठिकाणी डीमध्ये वायचं कोएफिशियंट होतं त्याला आपण रिप्लेस केलं आहे कॉन्स्टंटने. सो A1 A2 ची व्हॅल्यू काय आहे तर 3 आणि 2 आणि कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे 3 आणि 16. सो हा आपल्याला एक डिटर्मिनंट मिळालेला आहे. सो यामध्ये 3 इंटू 16 मायनस 3 इंटू 2 हा डिटर्मिनंट सॉल्व केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं 3 इंटू 16 इज इक्वल टू 48 मायनस 3 इंटू 2 इज इक्वल टू 6. सो 48 मायनस 6 केल्यानंतर आपल्याला 42 आन्सर मिळतं. सो आपल्याला डी वायचा आन्सर मिळालं आहे 42. म्हणजे आपल्याला हे थर्ड आन्सर मिळालं आहे. पहिल्यांदा आपण डीची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे. डीची व्हॅल्यू आली आहे 7, हे फर्स्ट इक्वेशन आहे. डी एक्सची व्हॅल्यू आली आहे 35, हे सेकंड इक्वेशन आहे. आणि डी वायची व्हॅल्यू आली आहे 42, हे थर्ड इक्वेशन आहे. आता नाव एक्स इज इक्वल टू डी एक्स डिवायडेड बाय डी. हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. डी एक्स डिवायडेड बाय डी. डी एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालं 35. सो 35 डिवायडेड बाय डीची व्हॅल्यू आहे 7. सो आपल्याला आन्सर मिळणार आहे 5. सो एक्स इज इक्वल टू 5 हे आपल्याला पहिलं आन्सर मिळालं आहे. ओके, आता वायचं व्हॅल्यू फाइंड आउट करूया. वाय इज इक्वल टू डी वाय डिवायडेड बाय डी. सो डी वायची व्हॅल्यू आहे 42 आणि डीची व्हॅल्यू आहे 7. सो आपल्याला आन्सर मिळतं 6. सो वाय इज इक्वल टू 6. आता आपण इथं शब्दात आन्सर लिहूया. द रिक्वायर्ड आन्सर इज एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 5,6. ओके, हे या प्रकारे आपण क्रॅमर्स रूल यूज करणार आहोत. मी तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करतो की क्रॅमर्स रूल आपण कसा वापरला आहे. आपल्याला इथं 2 इक्वेशन दिलेले असतात. हे 2 इक्वेशन आपण लिहून घेतलेत. त्यानंतर त्याचं आपण कंपॅरिझन केलं त्याचं जनरल इक्वेशन बरोबर. म्हणजे लिनियर इक्वेशनच्या जनरल इक्वेशन बरोबर आपण ह्या 2 इक्वेशन्सचे कंपॅरिझन केले. त्यानंतर आपल्याला कंपॅरिझन केल्यानंतर A1 A2 B1 B2 आणि C1 C2च्या व्हॅल्यू मिळाल्यात. म्हणजे पहिल्या इक्वेशनचं ए हे A1 असतं, दुसऱ्या इक्वेशनचं ए हे A2 असतं. म्हणजे अशा प्रकारे आपण ह्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्यात. त्यानंतर आपण डिटर्मिनंट शोधला आहे. डिटर्मिनंट म्हणजे A1 अपॉन नव्हे A1 A2 B1 B2 हे आहे ते डिटर्मिनंट आहे. ते आपण रिप्रेझेंट करतो डीने. त्याची जी व्हॅल्यू मिळते ते आपल्याला 7 मिळाले इथं. त्यानंतर आपण डी एक्स फाइंड आउट केलं. डी एक्स फाइंड आउट करण्यासाठी डिटर्मिनंटमधलं एचं कोएफिशियंट हे कॉन्स्टंटनं रिप्लेस केलं आहे आणि त्यानंतर बीचं कोएफिशियंट हे आहे तसं, म्हणजे वायचं कोएफिशियंट हे आहे तसं ठेवलं आहे. त्यानंतर आपल्याला डी एक्स मिळाला आहे, तो आपण सॉल्व करून त्याची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे 35. त्यानंतर आपण डी वाय फाइंड आउट केलं आहे. डी वाय फाइंड आउट करण्यासाठी जे डिटर्मिनंटमधलं वायचं कोएफिशियंट आहे म्हणजे B1 B2 हे जे वायचे कोएफिशियंट आहेत त्यांना आपण रिप्लेस केलं आहे कॉन्स्टंटने. म्हणजे A1 A2 आणि C1 C2 हे बीच्या जागी आपण C लिहिले. मग आपण सीची व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर हे आपण डिटर्मिनंट सॉल्व केलं ते आपल्याला डी वायची व्हॅल्यू मिळाली आहे. त्यानंतर आपण एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी डी एक्सला डीने डिवाइड केलं आहे. डी एक्सची व्हॅल्यू आहे 35, त्याला 7ने डिवाइड केलं जे डीची व्हॅल्यू आहे. त्यातनं आपल्याला जे आन्सर मिळतं ते 5 मिळतं, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 5 आहे. आणि डी वायची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी डी वाय डिवायडेड बाय डी केलं. डी वायची व्हॅल्यू आहे 45 आणि डीची व्हॅल्यू आहे 7. सो आपल्याला 6 हे आन्सर मिळालं आहे. वायचे आन्सर आहे म्हणजे वायची व्हॅल्यू आहे 6. म्हणून आपण लिहिलं द रिक्वायर्ड आन्सर इज एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 5,6. सो आता तुम्ही प्रॅक्टिस सेट 1.3 पूर्णपणे सॉल्व करू शकता. पहिला जो क्वेश्चन आहे तो आपण सॉल्व केला आहे. दुसरा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा. तिसरा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी आपण क्रॅमर्स रूल यूज करणार आहोत. हे सगळे एक्झाम्पल सोपे आहेत. तरी तुम्हाला यात काय अडचण वगैरे आली तर मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करून विचारू शकता तुमची अडचण. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांच्या बरोबर शेअर करा आणि तुमची काही डाऊट्स असतील तर ते मला कमेंटमध्ये विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.